Audio Jungle. Audio Jungle. काय बिडे बिडे फुक फुक पण मी म्हणणार आहे असला नवरा नको ग मला, असला नवरा नको ग मला. थुंकून करतोय घाण, थुंकून करतोय घाण. मसाला खातोय पान मसाला चुना. भिंतीवर करतोय घाण, भिंतीवर काढतोय चित्र छान. असला नवरा नको ग मला, असला नवरा नको ग मला. ज्याच्या हातात भगवा झेंडा, ज्याच्या हातात भगवा झेंडा. शिवरायाच करतोय ध्यान, त्याला मराठीचा अभिमान. असला नवरा पाहिजे मला, असला नवरा पाहिजे मला. वा वा, खूप छान. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे स्वागत करते मी. आणि सगुणाताई वानखेले यांना मी विनंती करते त्यांनी आपली कविता सादर करावी. आता आठवण घेते मी, आठवण फार आठवण झाली मला. अरे जराशी आठवण आली तर डोळं भरतात पाण्यावानी. अरे जराशी आठवण आली तर डोळं भरतात पाण्यावानी. अरे किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. अरे किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. अरे जराशी आठवण आली तर डोळं भरतात पाण्यावानी. अरे जराशी आठवण आली तर डोळं भरतात पाण्यावानी. अरे किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. अरे किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. सोडून दिली होते रे दुनियादारी खरंच तुझ्या पायी. किती जीव जाणार रे माझा तुला कधीच कळलं नाही. सोडून दिली होते रे दुनियादारी खरंच तुझ्या पायी. किती जीव जाणार रे माझा तुला कधीच कळलं नाही. अरे कधी आठवण आली तरी जीवात जीव राहत नाही. अरे कधी आठवण आली तरी जीवात जीव राहत नाही. किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. माझ्या जीवाचा त्याग केला मी खरंच तुझ्या पायी. तुझ्या प्रेमाच्या आठवणीत मला दिवस पूर्ण नाही. माझ्या जीवाचा त्याग केला मी खरंच तुझ्या पायी. तुझ्या प्रेमाच्या आठवणीत मला दिवस पूर्ण नाही. जीव माझा अडकून गेला तुझ्यात माझी मलाच राहिले नाही. जीव माझा अडकून गेला तुझ्यात माझी मलाच राहिले नाही. अरे किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. अरे किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. तू माझ्या नशिबी नव्हता तर माझं मन कुठंच लागलं नाही. तू थोडासा दिसला नाही तर मी हरवते तुझ्या पायी. तू माझ्या नशिबी नव्हता तरी माझं मन कुठंच लागलं नाही. तू थोडासा दिसला नाही तरी मी हरवले तुझ्या पायी. अरे तू सोडून गेला सारथ्यावरील हुरहुर लागली अजून तरी. अरे तू सोडून गेला सारथ्यावरील हुरहुर लागली अजून तरी. अरे किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. अरे किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. अरे जराशी आठवण आली तर डोळं भरतात पाण्यावानी. अरे जराशी आठवण आली तर डोळं भरतात पाण्यावानी. अरे किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. किती जीव लावला होता मी तुला रे वेड्यावानी. आता किती जीव लावला होता रे तुझ्यावरती. म्हणून मला एक म्हणावंसं वाटतं, चांदनी चांद से कहती है चलो कहीं घूमने चले. चांदनी चांद से कहती है कहीं चलो घूमने चले. हाथों में हाथ डालकर सूरज की ओर चले. आएगी बीच में रुकावटें, आएगी बीच में रुकावटें तो हाथी की तरह कुचलते चले. हाथी की तरह कुचलते चले. आगे खरं तर हा एखाद्या बायकोचा नवरा म्हणजे त्याचा ज्या वेळेला जीव जातो आणि हा जीव गेल्यानंतर त्या बायकोची काय अवस्था होत असेल. आणि असा हा विरहाचं हे गीत, कवितेचं नाव आहे कुंकवाचा धनी. उदरी वाढे माझ्या बाळ
ज्याची तुटली नाही नाळ, कसा धावून आला काळ, माझी झाली राळ राळ, माझी झाली राळ राळ. असा काय गुन्हा मी केला, माझ्या कुंकवाचा धनी नेला, माझ्या कुंकवाचा धनी नेला. पृथ्वी फिरते गरा गरा, काळजाच्या तुटती तारा, नयनी वाहे गरम धारा, घालिते पदराने वारा. असा काय गुन्हा मी केला, माझ्या कुंकवाचा धनी नेला. नाही केला गाजा वाजा, नेला माझा दिलाचा राजा. असा कसा हा यम राजा, भोगिते मी अभागिन सजा. असा काय गुन्हा मी केला, माझ्या कुंकवाचा धनी नेला. देवाजी चाले जिथे मना, तिथे कुणाचे काही चालेना. जीव झालाय केविलवाना, मैना राहीना राघुविना. असा काय गुन्हा मी केला, माझ्या कुंकवाचा धनी नेला. समजावी जन या घडीला, जीव किती हारडीला. आयुष्याचा घडा भरिला, दैवानच धनी मारिला. असा काय गुन्हा मी केला, माझ्या कुंकवाचा धनी नेला, माझ्या कुंकवाचा धनी नेला. हेच तर खरं प्रेम आहे पती आणि पत्नी मधलं. म्हणूनच जेव्हा पती निघून जातो तेव्हा पत्नी त्याला म्हणते, एक जन्मभर वाट पाहिल तुझी, एक जन्मभर वाट तुझीच पाहिल. पाहता पाहता जीव पण जाईल, जाता जाता आठवण येईल. येता येता तुझे नाव घेईल, आणि घेता घेता तुझ्या डोळ्यात दिसून जाईल. जाता जाता श्वास मात्र इथेच राहून जाईल. तरीही मी जन्मभर तुझीच वाट पाहिल, तरीही जन्मभर तुझीच वाट पाहिल. माझ्या गीताच्या बोलायच विपरीत लागले घडायला, कारण मी प्रबोधन या पद्धतीने लेखन करत, माझ्याकडे प्रेमाच्या आणि ह्या प्रेमा पुरस्कार मिळाला. वा वा. कवितेचं शीर्षक आहे विपरीत लागलं घडायला. काय सांगू तुला मानवा, विपरीत लागलंय घडायला. कस सांगू तुला माऊली, पहा तरुण लागलेत बिघडायला. माणसातला माणूस पहा लागलाय कसा हो बदलायला. माणसातला माणूस पहा लागलाय कसा हो बदलायला. अहो भ्रष्टाचाराला उतालाय, गरीब लागलाय झुरायला. अहो भ्रष्टाचाराला उतालाय, गरीब लागलाय झुरायला. महागाईचा चटका बसतोय, चटका गरीब जनतेला. महागाईचा चटका बसतोय, चटका गरीब जनतेला. माणुसकीचा जरा पहा, अहो माणुसकीचा जरा पहा, कसा कसा हो दुरावला. नियतीचा खेळ आहे खेळ मानवा आगळा. नियतीचा खेळ आहे खेळ मानवा आगळा. नीतिमत्तेचं भय नाही राहिलं तरुण पिढीला. अहो नीतिमत्तेचं भय नाही राहिलं तरुण पिढीला. गुन्हा करून चालले पाहू पोलीस कोटीला. गुन्हा करून चालले अहो पोलीस कोटलीला. अहो देशासाठी वीर गेले गेले बलिदानाला. अहो देशासाठी वीर गेले गेले बलिदानाला. स्मरणात त्यांची आठवण ठेवा आजच्या क्षणाला. स्मरणात त्यांची आठवण ठेवा आजच्या क्षणाला. भल्या भल्यानी मीतपणाची अवतरली क्षणाला. अहो भल्या भल्यानी मीतपणाची अवतरली क्षणाला.
जाता जाता काही नाही आले व त्यांच्या वाट्याला, जाता जाता काही नाही आले व त्यांच्या वाट्याला. संतांच्या या जन्मभूमी जन्म आपुला झाला, अव संतांच्या या जन्मभूमी जन्म आपुला झाला. माताजी जाऊन हो घडविले शिवबाला, माताजी जाऊन हो घडविले शिवबाला. दुसरे महामानव जन्म, दुसरे महामानव भावभूमी जन्मला, दुसरा महामानव भारतभूमी जन्मला. संविधानामधून हक्क प्रत्येकास दिला, संविधानामधून हक्क प्रत्येकास दिला. विनवितो वसंत गाग बसल्या या सभेला, अहो विनवितो वसंत गाग बसल्या या सभेला. शिक्षणाच्या आविष्कारे चला हो जीवन घडवायला, शिक्षणाच्या आविष्कारे चला हो जीवन घडवायला. संस्काराच्या आविष्कारे चला हो जीवन घडवायला. चला हो जीवन घडवायला. वा, छान. प्रेम म्हणजे या विषयी प्रेम प्रेम कवितेचं शीर्षक आहे आता हारून जिंकायचे. आता हारून जिंकायचे आहे. वा. प्रेमाच्या त्या वळणावर मला सोडून जाताना तू मागे वळून पाहिलेस. वा. प्रेमाच्या त्या वळणावर मला सोडून जाताना तू मागे वळून पाहिलेस, तेव्हापासून आजपर्यंत तुझी वाट पाहत आहे. बहुतेक विसरलोही असतो मी तुला जर तू मागे वळून पाहिले नसती तर. वा वा. बहुतेक विसरलोही असतो मी तुला जर तू मागे वळून पाहिली नसती तर. तुला मागे फिरायचं होतं त्यावेळेला, तुला मागे फिरायचं होतं त्यावेळेला आणि मलाही पुढे येऊन तुझा हात घालायचा होता. पण आपण दोघेही संस्कारातून मिळवलेल्या अहंकारापायी हतबल झालो. पण आपण दोघेही संस्कारातून मिळवलेल्या अहंकारापायी हतबल झालो. दोघेही हारून बसलो जिंकण्याचं देखील. एकमेकांना ना रोखता आपण जिंकणार असं वाटत होतं आपल्याला. एकमेकांना ना रोखता आपण जिंकणार असं वाटत होतं आपल्याला. होय, जिंकलोच होतो आपण दोघेही त्यावेळेला. होय, आपण जिंकलोच होतो दोघेही त्यावेळेला. माहीत नव्हतं तेव्हा आपला आजचा विजय कायमचा हरवणार आपल्याला. माहीत नव्हता आपला विजय कायमचा हरवणार आपल्याला. मी आता विचार करतोय हा न्यासा. आता तूही विचार कर. कमीत कमी पुन्हा तुझ्या दारावर येऊन मी तुला हाक मारली तर जिंकण्याची जिद्द सोडून हो म्हणण्याची तयारी कर. जिंकून हारलेल्या आपल्याला आता हारून जिंकायचे आहे, हारून जिंकायचे आहे, हारून जिंकायचे. धन्यवाद. यालाच मैत्री, यालाच दोस्ती आणि यालाच सगळं काही प्रेम म्हणतात. म्हणून दोस्तीमध्ये बोलत असताना मला एक गीत आठवतंय. जिंदगी इम्तिहान लेती है, जिंदगी इम्तिहान लेती है. लोगों की जान, लोगों की जान, लोगों की जान लेती है. जिंदगी इम्तिहान लेती है, जिंदगी इम्तिहान लेती है. दिल की गली से बच के तू गुजरना, दिल की गली से बच के गुजरना. ये सोच लेना फिर प्यार न करना, ये सोच लेना फिर प्यार न करना. आस की इम्तिहान लेती है, जिंदगी इम्तिहान लेती है. काय करायची मध्ये कवितेचं नाव आहे दान. दान आणि ही कविता होली दांडेकर पारितोषिक त्याद्वारे मिळालेली आहे. स्पिरिच्युअल टच झाला आहे तिला.
ऐहिकाचे देणे नको मज दाता, ऐहिकाचे देणे नको मज दाता, फूल एक पुरे विरक्तीचे, फूल एक पुरे विरक्तीचे. मृगजळा मागे धावून या बळे, मृगजळा मागे धावून या बळे, पाय हे मातीचे भूमीवरी, पाय हे मातीचे भूमीवरी. अकांड तांडव स्वार्थाचे कोंडाळे, अकांड तांडव स्वार्थाचे कोंडाळे, फसवूनी मज करी दूर, फसवूनी मज करी दूर. सुखाचे सागरी बुडून या खोल, सुखाचे सागरी बुडून या खोल, परी कोरडीची काया माझी, परी कोरडीची काया माझी. नश्वरी नश्वर देहाचा डोलारा, नश्वरी नश्वर देहाचा डोलारा, पापणीचा वारा पुरे त्यास, पापणीचा वारा पुरे त्यास. शब्दांची सुमने उधळली भावे, शब्दांची सुमने उधळली भावे, निर्माल्याचं दान माझ्या शिरी, निर्माल्याचं दान माझ्या शिरी. धन्यवाद. प्रेमापोटी या आजच्या स्पेशल सदरात तिसऱ्या राऊंडमध्ये आज ही माझी शेवटची कविता मी सादर करते आहे. तुझ्या प्रेमापोटी म्हणजे माझ्या सगळ्या भगिनींसाठी माझी कवितेचं शीर्षक आहे आत्मनिर्भर बनूया. हल्ली मी जगत नाही पहिल्यासारखी मनमोकळेपणे, हल्ली मी जगत नाही पहिल्यासारखी मनमोकळेपणे, कारण सभोवताली माझ्या सतत घडत आहेत अत्याचाराने गुन्हे. हल्ली मी जगत नाही पहिल्यासारखी मनमोकळेपणे, कारण सभोवताली माझ्या सतत घडत आहेत अत्याचाराने गुन्हे. तिच्या सोबत जे घडले ते माझ्याही सोबत घडेल काय, तिच्या सोबत जे घडले ते माझ्याही सोबत घडेल काय, आणि असे घडल्यावर समाज मला स्वीकारेल काय. तिच्यासोबत जे घडले ते माझ्याही सोबत घडेल काय, आणि असे घडल्यावर समाज मला स्वीकारेल काय. असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत असतात, असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत असतात, आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याआधीच पाय माझे मग अर्धे मेले होतात. मग कशी निर्माण करणार मी स्वतःची ओळख, मग कशी निर्माण करणार मी स्वतःची ओळख, आणि चार भिंतीत राहून कसे कळेल मला हे नरक. मग कशी निर्माण करणार मी स्वतःची ओळख, आणि चार भिंतीत राहून कसे कळेल मला हे नरक. किती दिवस भीतीपोटी बाप भाऊ नवरा मुलगा यांना सोबत घेऊन मी फिरणार, किती दिवस भीतीपोटी बाप भाऊ नवरा मुलगा यांना सोबत घेऊन मी फिरणार. कधीतरी मलाही या जगाचा सामना करावाच लागणार. म्हणून आता मी स्वतःशीच ठरविले आहे, म्हणून आता मी स्वतःशीच ठरविले आहे, डोळ्यातील अश्रूंची आणि मनगटातील बांगड्यांची ढाल मी करणार आहे. म्हणून आता मी स्वतःशीच ठरविले आहे, डोळ्यातील अश्रूंची आणि मनगटातील बांगड्यांची ढाल मी करणार आहे, आणि झाशीच्या राणीसारखी ताटमानेने जगणार आहे. मग मीही घेईन सुनीता विल्यम सारखी उंच अवकाशी भरारी, मग मीही घेईन सुनीता विल्यम सारखी उंच अवकाशी भरारी, आणि एकटीच फिरेल मुक्तपणे दाही दिशा सारी. म्हणून वाटते प्रत्येकीने स्वरक्षणाचे असे हे धडे घ्यायलाच हवे, म्हणून वाटते प्रत्येकीने स्वरक्षणाचे असे धडे घ्यायलाच हवे, आणि स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं राहायला हवे. मग काय विषाद आहे या जगाची, मग काय विषाद आहे या जगाची, जो भर रस्त्यात लुटेल अब्रू नारीची, जो भर रस्त्यात लुटेल अब्रू नारीची. धन्यवाद. भर रस्त्यात लुटेऱ्या अभंगाची, बरोबर आहे. आणि हे करत असताना ते प्रेमही त्यांनी व्यक्त केलं, मैत्रीत्व भी निर्माण केलं, आणि नैनों से नैना भी उन्होंने भिड़ा दी. इसलिए मुझे नैनों से नैना भिड़ाते वक्त मुझे ही एक बात समझ में आ रही है. मुझे एक शायर कहता है, एक गीत है, वो गीत मुझे गुनगुनाने के लिए मेरा मन कहता है, इसलिए बोलता हूँ. मेरे नैना
भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा। बात पुरानी है, एक कहानी है। अब सोचूं तुम्हें याद नहीं है, अब सोचूं नहीं भूले, अब सोचूं नहीं भूले। रुत आए और रुत जाए, रुत आए और रुत जाए, फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा। इन कवि ने गीत गा लिया। उनके बाद हमारे हाजी शेख, ये नौजवान बहुत बड़े नौजवान हैं, वो नौजवान गीत गाने जा रहे हैं, इसीलिए उनसे पहले ही मैंने आपको जागरूक किया। नौजवान हाजी साहब को मैं विनती करता हूं कि आप अपनी कविता पेश करें। बहुत बड़े ज़्यादा नहीं हो नौजवान, इसलिए कविता पढ़ रहा हूँ। महीना झाला एक महिना, मला झोप येईना, गावी गेली महिना, गेली महिना, गेली महिना, गेली महिना, गेली महिना। माझ्या घरी गॅस पेटना, मला चहा भेटना, मला चहा भेटना, माझ्या जीवाची झाली दैना, माझी गावाला गेली या मैना, हो माझी गावाला गेली या मैना। बादली बादली नळा लावली, तूत पेस्ट लावली, पण नळाला पाणी काही येईना, माझी गावाला गेली या मैना, माझी गेली चैना, पाणी आले नैना, जाता जाता हा दिवसही जाईना, माझी गावाला गेली या मैना, मला झोप लागना, झाला एक महिना, माझी गेली महिना, माझी गेली महिना, गेली महिना, गेली महिना, गेली महिना, गेली महिना। झोप येईना, सरांना झोप येईना। सरांची मैना म्हणजे गावाकडे गेली, मैना गावाला जरी गेली तरी उपाशी काही ठेवणार नाही, म्हणूनच ते म्हणते येऊ कशी कशी मी नानायला, हो येऊ कशी कशी मी नानायला, येऊ कशी कशी मी नानायला, हो येऊ कशी कशी मी नानायला। माझ्या कवितेचं नाव आहे आमंत्रण। हाय आग्रहाचं आमंत्रण, खास तुमच्यासाठी अगत्याचं बोलावन, अन आमच्या घरी जेवायला या हो, अन आमच्या घरी जेवायला या हो, अहो पाहुण आमच्या घरी जेवायला या हो। बेत असा हा मराठमोळा तसा, चटणी भाकरी आणि ठेचा, वर आवडतो पाहुण्यांना तर चटणी भाकरी ठेचा, वरवर लोणच्याचं बोट, पान सुपारी खाण्या लाल लाल ओठ, स्वादिष्ट चवीचा रुचकर स्वाद, आणि फोडणीचा भात त्यावर भरलेलं वांग, आंबट गोड कडी चाखत प्याव, कांद्याची वरून तोंड करून गोड, अजून तुमच्या ताटानं म्या त्या वाढावं, अजून काय काय तुम
अन पाहुणे तुम्ही आमच्या घरी जेवायला या हो. लाल लाल तरी रस्सा मासवडी, लाल लाल तरी रस्सा असा रगडून हात मारावं तसा. खाव खाऊ खव असं भोजन करावं, खाव खाऊ खव असं भोजन करावं. पाहुण मारून ताव बोट चाटीत जावं, पाहुण मारून ताव बोट चाटीत जावं. आणि तुमच्यासाठी पाहुण, आणि तुमच्यासाठी पाहुण खास आग्रहाचं आमंत्रण. आणि तुमच्यासाठी खास पाहुणे लवकरच येतील तुमच्या घरी, तयारच आहेत पाहुणे सगळे. लई दिसाचं हे बोलवण, लई दिसाचं हाय बोलावन. आग्रहाचं आमंत्रण, आग्रहाचं आमंत्रण. आणि तुम्ही अगत्यानं यावं मंडळी, तुम्ही आमच्या घरी जेवायला. असं होणार नाही, असं होणार नाही. आणि खाल्ल्या बिगर कोणी उपाशी जाणार नाही. आमच्या घराची रीतच हाय आणि आमचंच नाव सदा मुखाने घ्यावं. अहो यावं तुम्ही पाहुणं आणि आमच्या घरी जेवायला यावं. आणि आमच्या घरी पाहुणं जेवायला यावं. आणि आमच्या घरी पाहुणं जेवायला यावं. नक्कीच येतील पाहुणे तुमच्या घरी जेवायला, कारण स्पेशल आमंत्रण दिले ना तुम्ही, त्याच्यामुळे तर नक्कीच येतील. आपल्याला कुणाला नाही, फक्त गावंडे सर आणि यशवंत सर यांनाच दोघांना आमंत्रण आहे. आपण नाही जायचं, ते स्पेशल पाहुणे आहेत त्यांचे. आता निमंत्रण दिलं त्यामुळे काय झालं माहिती आहे का, भरपूर आपण जेवण केलं आणि ते उशिरा पचले, त्यामुळे झाली ॲसिडिटी. आणि माझ्या कवितेचा शीर्षक आहे ॲसिडिटी. भेंडी खाऊन झाले तुम्ही चिकट, भेंडी खाऊन झाले तुम्ही चिकट. पिठलं पचायचं नाही, मेथीने तुम्हा होते हो पित्त, तीही पचायची नाही 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 नाही. भेंडी खाऊन झाले तुम्ही चिकट, पिठलं पचायचं नाही, मेथीने तुम्हा होते हो पित्त, तीही पचायची नाही नाही नाही. मग चिकन करायचं काय ओराया, मटन करायचं काय, मग चिकन करायचं काय ओराया, मटन करायचं काय. टन वाजलं मटन शिजलं, टन वाजलं मटन शिजलं. हडकानं दुखती या दाड ग सजनी रस रसवाड, हडकानं दुखती या दाड ग सजनी रस रसवाड. नाही जिभेवर तुमच्या ताबा, नाही जिभेवर तुमच्या ताबा. काय करेल रामदेव बाबा, काय करेल रामदेव बाबा. घास 32 वेळा चावा, सोडा तंबाखू गुटखा मावा, सोडा तंबाखू गुटखा मावा. वांगी बटाटा फुलवर कोबू, मिरची ढोबळी चालेल काय हो. वाटाणा पावटा सुरण भाजी शेपूची चालेल काय. मग चिकन करायचं काय ओराया, मटन करायचं काय. मग चिकन करायचं काय ओराया, मटन करायचं काय. भेंडी खाऊन झाले तुम्ही चिकन, नको मोड मटकी चवळी, खावा तोंडली ओवळी ओवळी, खावा तोंडली
कोवडी कोवडी, नको समोसा अडूची वडी, खावा आमटी मुगाची पिवळी, खावा आमटी मुगाची पिवळी, गवार भोपळा बेसन फाफडा, पुरी तळलेली चालेल काय हो, संडे टू मंडे रोज खावा अंडे, गावंडे सांगतात काय, मग चिकन करायचं काय, ओ राया मटन करायचं काय, मग चिकन करायचं काय, ओ राया मटन करायचं काय, भेंडी खाऊन झाले तुम्ही चिकट, पिठलं पचायचं नाय, मेथीने तुम्हा होते हो पित्त, तीही पचायची नाही नाही नाही, मग चिकन करायचं काय, राया मटन करायचं काय, मग चिकन करायचं काय, ओ राया मटन करायचं काय. धन्यवाद धन्यवाद. पाहिलं मित्रांनो, मी मगाच म्हटलं होतं की या देशामध्ये कवी गायक हे काय असतात ह्या गोष्टी लक्षात येतात. यांनी आपली कविता पहिल्यांदा सादर केली तेव्हा त्यांनी चाय पाजला, म्हणजे या ठिकाणी आलेल्या सगळ्या कवींना त्यांनी चहा पाजून मंत्रमुग्ध केलं आणि त्याच्यानंतर त्या चहाच्या नंतर त्यांनी भेंडी जे काही व्हेज आहे नॉनव्हेज आहे दोन्हीही खायला दिलं. यालाच म्हणतात कवी. आपला हा कार्यक्रम बराच वेळा चालतो आहे आणि माझा कॅमेरामॅन पण म्हणतो आहे की वेळ झालेला आहे, म्हणून आता आपण शेवटचं एक अणू आणि जाणू हा जो विषय आहे, हा अणू आणि जाणूचा जो विषय आहे तो आपण शेवटी घेतो आहे. तो असा आहे, एक अणू आणि जाणू, एक अणू आणि जाणू, दोघेही माझ्यासाठी आहेत प्राण, दोघेही माझ्यासाठी आहेत प्राण, एक श्वासाप्रमाण एक काळजाप्रमाण, एक श्वासाप्रमाण एक काळजाप्रमाण, दोघांनाही असे घडवले अंगामध्ये जसे हिरे मोती जडिले, अंगामध्ये जसे हिरे मोती जडिले. म्हणून म्हणतो एक पाडसाप्रमाण एक धाडसाप्रमाण, एक पाडसाप्रमाण एक धाडसाप्रमाण. एक पाडसाप्रमाणे एक धाडसाप्रमाणे जोडी तर खूप छान बनवली आहे. तसंच आज कवित्री सगुणाताई यांचा वाढदिवस होता, तर त्यांना बहुजन सैनिक महाराष्ट्र न्यूज चॅनलकडनं खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई. आणि सर्व कवी आले, खूप छान कविता सादर केल्या, त्यांचे मी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.